नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. संत ज्ञानेश्वरांचा जन्म 1275 साली महाराष्ट्रात झाला. फक्त 7 वर्षात त्यांनी वेदांची आणि तत्वज्ञानाची खोल माहिती आत्मसात केली. त्यांचे आयुष्य साधना, भक्ती आणि ज्ञानानं भरलेले होते. मात्र त्यांचे जीवन अत्यंत कठीण होते. वडिलांचं निधन, घरचे वाद आणि समाजातील अडचणी. परंतु या सर्व अडचणींमध्येही त्यांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची टीका आहे, पण ती फक्त टीका नाही तर जीवनाचे मार्गदर्शन आहे. प्रत्येक श्लोकात भक्ती, कर्मयोग, ज्ञानयोग आणि मोक्षाचे रहस्य गुंफलेले आहे. हे ग्रंथ वाचणाऱ्याला जीवनातील अडचणींवर प्रकाश टाकते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, जग हे एक माया आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. प्रत्येक श्लोक जीवनातील आध्यात्मिक सत्याचे दर्शन करतो. ज्ञानेश्वरीत जीवन, धर्म, भक्ती आणि मोक्ष यांचा अद्भुत संगम आहे. उदाहरण, कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवणे, प्रत्येक जीवाला देव म्हणून पाहणे, जगातील दुःख हे आत्म्याचे परीक्षा आहे. ज्ञानेश्वरीत शिकवलेले संदेश केवळ धर्मग्रंथ नाहीत, हे संदेश आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी आहेत. संत ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात की प्रेम आणि करुणा ही खरे धर्म आहे. स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. मानसिक शांती मिळवण्यासाठी भक्ती आणि ध्यान आवश्यक आहे. एकदा संत ज्ञानेश्वरांनी एक श्लोक लिहिला, ज्यात असे संकेत होते की आत्मा अजरामर आहे आणि जगातील दुःख फक्त मानसिक अडथळा आहे. या श्लोकातले रहस्य साधकांना मोक्षापर्यंत पोहोचवते. प्रत्येक वाचकाने हा अर्थ स्वतःच्या जीवनात शोधावा. हेच ज्ञानेश्वरांचे गूढ संदेश आहे. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवतात की ज्ञान हा केवळ वाचनाचा नाही तर अनुभवाचा आहे. जेव्हा आपण प्रत्येक श्लोकाचे अर्थ जीवनात लागू करतो, तेव्हा आत्मा मुक्त होतो आणि जीवनात खरे आनंद मिळतो. चला, त्यांच्या शिकवणीतून आपले जीवन उजळवूया. आपण ज्ञानेश्वरांचे भक्त असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.